नमस्कार. मैत्री बालमनाशी या पुस्तिकेवर आधारित या खास विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला गणिताचा वाटतो, पण तो आहे जगण्याचा. विषय आहे मोजमाप. हो, पण हे काही शाळेतल्या गणितासारखं नाहीये. हे एक असं कौशल्य आहे जे आपली मुलं खेळता खेळता अगदी सहज शिकू शकतात. चला तर मग बघूया हे कसं करायचं. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, आपल्या लहान मुलांना या मोजमापाच्या रंजक दुनियेशी ओळख कशी करून द्यायची? बरं, आज आपण नेमकं याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत आणि त्यासाठी पालकांना आणि शिक्षकांना उपयोगी पडतील अशा काही एकदम सोप्या आणि व्यावहारिक पद्धती पाहणार आहोत. ठीक आहे, तर हा आहे आपला आजच्या प्रवासाचा नकाशा. आपण मुलांच्या शिकण्याच्या नैसर्गिक टप्प्यांमधून जाणार आहोत, म्हणजे साधं निरीक्षण करण्यापासून ते अगदी खरी उपकरणं वापरेपर्यंत. चला तर मग सुरुवात करूया. चला एकदम मुळापासून सुरुवात करू. खरं सांगायचं तर मुलांसाठी मोजमाप शिकण्याची सुरुवात हातात पट्टी घेण्याच्या खूप आधीच झालेली असते. यात ना दोन मुख्य संकल्पना आहेत ज्या समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. इथे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत. एक म्हणजे अप्रमाणित आणि दुसरं म्हणजे प्रमाणित एकक. आता अप्रमाणित म्हणजे काय, तर मुलांची स्वतःची साधनं, जसं की त्यांची वीत किंवा त्यांची पावलं. शिकण्याची सुरुवात करण्यासाठी ना ही साधनं अगदी उत्तम आहेत. आणि प्रमाणित म्हणजे पट्टी, टेप किंवा तगाजू, जी आपल्याला मोजमापासाठी एकसारखी सगळीकडे चालणारी भाषा देतात. आता आपण वळूया आपल्या पहिल्या गटाकडे, 3 ते 4 वर्षांची मुलं. यांना आपण म्हणूया तुलना करणारे. या वयात ना आपलं संपूर्ण लक्ष अंक मोजण्यावर नाही, तर फक्त दोन वस्तूंमधला फरक ओळखण्यावर, म्हणजे फक्त तुलना करण्यावर असतं. बघा, या वयोगटातलं मुख्य उद्दिष्ट खूप सोपं पण महत्त्वाचं आहे. फक्त दोन वस्तूंची तुलना करायला शिकणं. यातूनच मुलांची निरीक्षण शक्ती वाढायला लागते. मोठं, छोटं, लांब, आखूड हे शब्द त्यांच्यासाठी अर्थपूर्ण बनायला लागतात. मुलांना लांब आणि आखूड या संकल्पनांची ओळख करून द्यायची आहे. मोठी माणसं अगदीच या सोप्या भाषेचा वापर करू शकतात. एक नवीन लांब पेन्सिल आणि एक वापरून छोटी झालेली पेन्सिल. किती छान उदाहरण आहे हे. आणि हे बघा, शिकणं काही फक्त पुस्तकात नसतं. स्वयंपाकघरातला एक साधा क्षणसुद्धा शिकण्याची एक मोठी संधी बनू शकतो. मुलाच्या हातात काकडी आणि भेंडी देऊन विचारा, यातलं लांब कोणतं आणि आखूड कोणतं. किती सोपा आणि किती प्रभावी अनुभव आहे हा. बरं, एकदा का मुलं तुलना करायला शिकली की ते पुढच्या टप्प्यात प्रवेश करतात. आता येतो आपला दुसरा गट, मोजणारे. इथे मुलं फक्त बघत नाहीत, तर प्रत्यक्ष मोजायला लागतात. आणि त्यासाठी ते वापरतात त्यांचं स्वतःचं शरीर, त्यांचे हात आणि त्यांचे पाय. इथे ना एक मोठा विकासात्मक टप्पा दिसतोय. मुलं आता अप्रमाणित एककांचा वापर करून लांबीला एका संख्येशी जोडायला शिकतायत. हे टेबल 5 विती लांब आहे असं जेव्हा मूल म्हणतं, तेव्हा तो त्याच्यासाठी एक मोठा शोध असतो. तर ही वीत म्हणजे काय? खरं तर हे मोजमापाचं पहिलं एकक आहे, जे मुलांना त्यांचं जग मोजण्याचं सामर्थ्य देतं. हे त्यांचं स्वतःचं अगदी वैयक्तिक असं मोजमाप आहे. हे वाक्य बघा, मुलांना कोणतंही विशेष साधन नसताना मोजमाप करण्याची कल्पना किती सुंदरपणे समजावून सांगतं. यामुळे मुलांमध्ये एक आत्मविश्वास येतो की अरे वा, आपणही काहीतरी मोजू शकतो. ही आणखी एक सोपी आणि तितकीच सुंदर कल्पना. रात्री झोपण्याच्या वेळेस मुलाला सहज विचारा, अरे तुझा पलंग किती विती लांब आहे बघू. यातून मोजमापाचा सराव अगदी सहजपणे त्यांच्या रोजच्या आयुष्याचा भाग बनतो. आणि आता आपण पोचलो आहोत या प्रवासाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यावर. इथे येतात आपले जाणकार. आता मुलं हे समजून घ्यायला तयार आहेत की जगात मोजमापासाठी एकसारखी प्रमाणित साधनं का गरजेची आहेत. तर इथला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता लक्ष वैयक्तिक मापनवरून अचूकतेकडे वळलंय आणि वास्तविक जगात जी उपकरणं वापरली जातात ती कशी काम करतात हे समजून घेण्याकडे मुलांचा कल वाढला आहे. या एका वाक्यातून प्रमाणित एककांची गरज का आहे हे किती छान स्पष्ट होतं. मुलाची वीत आणि बाबांची वीत वेगळीच असणार, नाही का? हा अनुभवच त्यांना प्रमाणित साधनांचं महत्त्व पटवून देतो की अरे हो, यामुळे मोजमापात एक सारखेपणा येतो. तर मग मुलांना कोणत्या साधनांची ओळख करून द्यायची? इथे काही उदाहरणं आहेत. शाळेत दिसणारी आपली साधी मोजपट्टी, शिंबी काका वापरतात तो मेजरिंग टेप, दुकानातला वजन काटा आणि दूध किंवा पाणी मोजण्यासाठी वापरलं जाणारं लिटरचं माप. आणि ही शेवटची वास्तविक कृती जी खूपच मजेदार आहे. ह्यात प्रमाणित साधनांबद्दलचं शिक्षण एका छानशा खेळात बदलून जातं. मुलं स्वतःला छोटा शिंपी समजून खेळण्याचे आणि घरातल्या इतर वस्तूंचे माप घेऊ शकतात.
चला तर आत्तापर्यंत पाहिलेल्या या संपूर्ण विकासाच्या प्रक्रियेचा एकदा आढावा घेऊया. प्रत्येक टप्प्यावर मुलं नक्की कोणती महत्त्वाची कौशल्ये शिकतात हे पाहूया, म्हणजे हा संपूर्ण प्रवास आपल्या व्यवस्थित लक्षात राहील. हा तक्ता बघा. प्रत्येक टप्प्यावर मुलं कोणती कौशल्य विकसित करतात याचा एकदम स्पष्ट आणि संक्षिप्त सारांश आपल्याला मिळतो. आधी फक्त तुलना, मग हातापायाने मोजमाप आणि शेवटी प्रमाणित साधनं आणि अंक. यातून या संरचित दृष्टिकोनाचं महत्त्व आपल्याला लक्षात येतं. या सगळ्याचा सर्वात महत्त्वाचा संदेश हाच आहे की हे काही औपचारिक धडे नाहीत, तर खेळकर आणि दैनंदिन गप्पांमधून मुलांची उत्सुकता आणि त्यांची शोधक वृत्ती वाढवणं हा यामागचा खरा उद्देश आहे. शिकणं हे ओझं नाही, तर तो एक शोध बनायला हवा. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न. या सगळ्या माहितीनंतर आज आपल्या मुलासोबत काय मोजणार? या प्रश्नावर विचार करायला आपल्याला सोडून आजचं हे विश्लेषण आपण इथेच संपवूया.